पहिल्या चेंडूवर ॲपिली होत असताना परंतु पंच काही समत नाही. पंचचा निर्णय अंतिम असेल. पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना आधी दुसरा चेंडू घेऊन येत असताना आधी स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे नारायण. फुल टॉस चेंडू होता परंतु तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. भन्नाट वेग होता चेंडू मध्ये. फुलर लेनचा चेंडू होता. हॅलो, एक रन. 2 चेंडू आणि 1 धाव. आधी वर्सेस रोहित आणि हा येतोय 1 धाव मिळेल. पंचांचा निर्णय व्हाईट +1 म्हणजे 2 धावा मिळतील या चेंडूवर. अतिरिक्त धाव होती व्हाईट +1. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला पहिली ओव्हर आणि हॅलो हॅलो, सुरेख असा चेंडू होता परंतु गॅप एक्झिबिशन आणि हा जातोय दन 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 करीत चौकार. सुरेख सुंदर अशी फलंदाजी ग्राउंडच्या आतमध्ये नारायणाच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो रोहित, मागच्या मॅचचा हिरो. आधी देखील कमी नाही. हा देखील फुल टॉस चेंडू होता परंतु बरोबर बॅटचा संपर्क झाला नाही आणि येईल ती फक्त आणि फक्त एकच धाव. वेगवान गोलंदाज आहे आधी. भन्नाट वेग आहे त्याच्याकडे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आधी याने. रोहित बॅटच्या रडार मध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आकाश. सुंदर असा थ्रो देखील आलेला आहे आणि एकच धाव मिळेल. वन टू गो. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. सामना करेल नारायण. हा देखील हाफ ट्रॅकर होता. त्याचा खरपूस समाचार आणि चेंडू आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नारायणच्या बॅट मधून षटकार आहे. पहिल्या ओव्हरचा खरपूस समाचार घेत असताना पहिल्या ओव्हरच्या नंतर धावसंख्या झाली धावफलकावरती ती 15. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय घोटसई एंड कडनं आकाश शिसवे. पहिला चेंडू घेऊन येतात सामना काय रोहित. सुरेख असा चेंडू होता परंतु अतिरिक्त धाव. पहिला चेंडू वाईट हाताळत असताना आकाश. भन्नाट वेग आहे त्यांच्याकडे पण. फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे आहेत. मोस संघाची रन मशीन ऑलराऊंडरची भूमिका निभावत असताना रोहित. स्लोअर होता पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही चुकी करणार नाही. सुंदर असा झेल पकडलाय सर्कलच्या बाहेर आणि कॅच आउट. रोहितला जावं लागेल डकआउट.
1, 2. मौस संघाच्या स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे मौस संघाची ती 21 धावा. पुढचा चेंडू आणि तेवढा चांगला फटका गॅप एक्झिबिशन आहे आणि हा जाईल 1 बाउन्स.
चौकार. मारे मारे अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो विजय. लगा तो 6. हाफ ट्रॅकर होता त्याच्यावर गॅप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे देवेंद्रच्या माध्यमातून आणि मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावा. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव संख्या झाली धाव फलकावरती ती 27. हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे तो यश. मानिवली पाडा संघाकडे सर्व यंगस्टार खेळाडू आहेत. हाणामारीचं षटक असेल यश याचं त्याच्या समोर असेल फलंदाज दीपेश डावखुरे आताचा फलंदाज. फिल्डिंग मध्ये थोडा फेरबदल कारण की लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असलं का फिल्डिंग मध्ये फेरबदल होतच राहतं. पहिला चेंडू यशांच्या माध्यमातून दीपेश आणि यांच्या बॅटच्या रडार मध्ये आलाय चेंडू गेलाय धन 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 करीत चौकार. वर समाचार घेत असताना दीपेश पहिल्या चेंडूवर चौका आलाय दीपेशच्या माध्यमातून 1 बाउन्स दान करीत चौकार गेला. दुसरा चेंडू हा देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आधी आणि तिथे मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावा. तेवढा चांगला थ्रो देखील होता आणि बॅकअप आलेला आहे आणि 2 धावा जोडल्या जातील. जास्तीत जास्त स्ट्राईक दीपेश घेतोय त्या मोठे फटके
पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. यशाच्या माध्यमातून सामना करेल विजय. जास्तीत जास्त बॉल काही विजयच्या वाट्याला आले नाही. हा आलाय बॅटच्या रडार मध्ये होता परंतु चेंडू हवेमध्ये आणि फिल्डर चेंडूच्या खालती कॅच ड्रॉप आणि येतात त्या 2 धावण्याचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट करण्याचा आणि काय चाललंय काय नाही चाललंय तेच समजत नाही परंतु 4थ्या रनावर विकेट. 3 धावा धावून काढलेल्या आहेत विजय याने आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली आहे ती 42 आणि 43चं आव्हान समोर ठेवलंय मानुली पाडा या संघासमोर. आणि दुसऱ्या इनिंगचं धावतं वर्णन ऐकवतील आपल्याला सुनील पवार सर. एक भिवंडीचा बुलंद आवाज. खूप खूप धन्यवाद. वेलकम हमारे ठंडे ठंडे आईस्क्रीम वाले. आणि एकदा आईस्क्रीम त्याच्याकडून खा आणि फुल एन्जॉय करा कारण गरमीचं वातावरण आहे आणि आईस्क्रीम खाणं गरजेचं आहे. पण कॉमेंटरला जास्त आईस्क्रीम नको आहे. आमच्या पंचाला सुद्धा चालेल. चला लगेच सलामी जोडी पाठवायची आहेत. ये राज है हमारे योगा. डॉन आगे नहीं होता, डॉन पीछे होते हैं भाई. किती टार्गेट आहे? अरे पण 3-4 बॉल मागता नाही आला ट्रायला काल नाही तर आरबी वाले 4 बॉल घेतले. आधी 2 पाठवलं हे 2 नाहीच पाहिजे चालू थंडा पाणी इकडे फटकन लक्ष इकडे असते. येईल ते थंडा पाणी इथे कोण बाई इकडे बघितलं ते इंजिन होतं. बॅट्समन देवेंद्र आकाश स्ट्राईकला कोणी देवेंद्र काय नॉन स्ट्राईक आकाश कुठलं यांना तर कुठलाही सामना आहे. बॉलर रोहित नाही नाही ते कुठला पामडोडी काय आपल्या इथं दाखवत आहे गावांचे आहे दोन जिंकले मान्यतेच्या माहिती पडला यानंतर जो सामना होईल पिंपलोडी टीमचा संगणक. आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर व्यासपीठावर यायचं आहे टॉस साठी.
पिंपलोडी टीमचा संगणक किंवा कुठलाही खेळाडू जर आला असेल तर आपण युट्यूबच्या माध्यमातून हा जर टुर्नामेंट बघत असेल तर आपल्याला फक्त 12 मिनिटाची वेळ आहे आणि त्याच्या पहिले आपण व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. तर सामन्यात सुरुवात होता त्रिजित जावा आहे. पहिला चेंडूवर कडक प्रहार पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू फरार. अनुमान चुकीचा मिळाला मोबदला त्यावर 4 धावाचा प्रतिस्पर्धी टीमला. षटकार वा. विरुद्ध फ्लिकचा फटका होता. मनगटी फटका. काय चांगलं टायमिंग परफेक्ट या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. अजून एक धमाका पाहतोय आपण. हा पण जाईल काय. प्रयत्न खूप चांगला होता. लॉंग ऑनच्या वरतून बॅक टू द बॅक दुसरा दमदार षटकार. षटकाचे होतील कारण की आम्ही सकाळी अनाउन्स केला होता की जेव्हा सामना 9:30 सुरू होतोय तर पहिल्या फेरीतले 5, दुसऱ्या फेरीतले 4 आणि तिसऱ्या फेरीत सुद्धा 4 पण तब्बल 11 वाजता हा आजचा शेड्यूल सुरू झालाय आणि अतिरिक्त सामने त्यासाठी यानंतरचे प्रत्येक सामने 3 षटकाचे होतील. शतक्षण लावून घ्या. चला आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण अतिशय चांगले बॅटिंगचे प्रदर्शन पाहतोय आपण. धावसंख्या बघता बघता 20 म्हणजे निम्मा पल्ला जवळपास मला वाटतं की पारच केलंय का. ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये येणारे 18 चेंडू आणि समीकरण अतिशय सोपं आहे. मानवली पाडाच टीमचं प्रदर्शन खूप छान पाहतोय आपण. हाय क्वालिटीची बॅटिंग या टीमकडे. हवेच्या विरुद्ध दिशेने काय फटकेबाजी करतोय देवेंद्र. छोट्या
छोट्याला मोठी खेळी करावी लागेल आणि या स्वतः फटका हवेत पण झेल होण्यासारखी संभावना नाकारता येत नाहीये. स्वतः बॉलर मात्र झेल ड्रॉप करतोय आणि इथं मात्र काही चांगलं घडत नाहीये. पाहतोय आपण मौस या टीमसाठी जीवनदान मिळाले बॅटरला छोट्या या 2 धावांनी आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय 22 17 बॉल 21 छोट समीकरण. यानंतर असून एक सामना त्यानंतर फर्स्ट सेमी फायनलचा हा बिग शो आपण पाहणार आहोत 2 चांगल्या टीम मध्ये. आतल्या गटातला विजय संघ काल ज्या टीमने दिवसभरात दबदबा कायम ठेवला तो म्हणजे RCC राया टीमच्या विरुद्ध पहिला सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळेल. या स्पाता फटका चांगला आहे. मिड ऑफ ला क्लिअर खाली एरिया पाहिला आपण लॉंग बाउंड्री लाईन कडे येणारा दन 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 करीत हा चौकार. आइसक्रीम वाले अंकल कोई केमिकल तो नहीं मिलावट. हाँ यही चाहिए. महाराष्ट्रात मराठीला इमानदार आहे त्याच्यासोबत गद्दारी केलं मग काही पुरत नाहीये. सज्ज होताना बॉलर्स चांगला फटका आहे. खाली क्षेत्र शोधून काढले. 2 धावा छोट्या बॅटरीचा वापर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय वेगात चेंडूवर आला होता क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 27 सोपं समीकरण. इथं मात्र पाहतोय आपण बॅटिंग करणाऱ्या टीम कडे विजय निश्चित दिसायला लागलाय मानवलीपणा टीम कडे. कारण की ज्या प्रकारे देवेंद्र नावाचा हा बॅटर क्लास 2 फटके हवेच्या विरुद्ध खेळले होते अप्रतिम. पंधरा बॉल 16 सोपं समीकरण. देवेंद्र किती वर खेळतोय 14 वर खेळतोय. त्यामध्ये फक्त 3 चेंडूचा सामना केलाय. हा वेगवान चेंडू पण लाईन स्वतःची एनर्जी खतम करतो. या बॉलवरची टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामधून म्हणजे पुढच्या फेरीकडे हा संघ प्रवेश करण्यासाठी निश्चित पुढे जाताना पाहतोय आपण. मौस टीमचं सुद्धा चांगलं प्रदर्शन होतं पण बॅटिंग साईड ज्यांचा हुकमे एका आज फेल झालाय आणि त्याचबरोबर पात्र जवळपास 50च्या आतमध्ये रोखल्या गेलं. चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षकाला बीट करेल काय. एका टप्प्याने चेंडूला फेल केल्या गेलं आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर देवेंद्र. टीमची धावसंख्या मात्र पुढे सरते ती एका धावेनी 29. 14 धावेची आवश्यकता आहे आणि बॉल पण जर विचार केला पण तेवढेच बॉल आहेत. 13 बॉल 13-14चं समीकरण आहे. शेवटचा बॉल असेल. यस 2 बॉल आहेत. यस 2 बॉल आहेत कारण की आमचे स्कोरर थोडा बरोबर आहे. आम्ही समजून घेतोय पण ज्या प्रकारे कॉमेंटेटरला स्कोर सांगतात ते उल्लेख करतोय आणि कधी मी बॉलचा आकडा बघतच नाहीये आणि सातत्याने आज ते आम्हाला पाठच झालंय की किती बॉल होते पण स्कोररला फक्त विचारायला लागतात. सज्ज होताना बॉलर राईट आर्मवर द विकेट. हा फटका मात्र टॉप एज आहे. पहिल्या वेळेस पात्र यू माय गॉड ये क्या कर दिया. इथं मात्र फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल. कॅच सोपा सोडलाय जेल आणि आता मात्र अपील करतोय धावचीची. छोटू नॉन स्ट्राईकला जातोय. आता मात्र की मेन फॉर ऑफ मानिवलीपाडा टीमचा देवेंद्र. जशी उंची आहे तशी फटके सुद्धा लांब मारतोय. यावेळेस पात्रा चुकीचा फटका आहे. कव्हरकडे फटका फटलाय आणि इथं मात्र बघा आता मात्र असं वाटते की दुपारचं जेवण जेव्हा करून आले तेव्हा आता मात्र मक्खन जास्त लावून आले होते. मक्खन के साथ खाना खाया इसलिए गेंद हाथों से चिपक रही है बल्कि गिर रही है. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पहिले आपण इथं मात्र 32. समीकरण सोपं आहे.
12 बॉल 11चं समीकरण. ड्रिंक टोली मिळण्याची आतमध्ये छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. मोनूचं हा पहिला चेंडू. यावेळेस पाहता वेगवान चेंडू आता आला होता. हा एक युवा खेळाडू, मी तर म्हणेन की या मोज गावातून निश्चित येणाऱ्या काही दिवसामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव कमवेल. ज्या प्रकारे त्यांच्याकडे व्हेरिएशन पाहतोय आपण, प्रत्येक चेंडूच्या मागं गणित जुळून बॉलिंग करतोय हा एक युवा बॉलर, तो म्हणजे मोनू. चांगला चेंडू, परत एकदा टर्न केले. धावा कमी आहेत म्हणून बॅटरला सुद्धा माहिती आहे की मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही, क्लास दाखवायचा आहे. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर आणि एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 33. 10 धावेची आवश्यकता आहे. या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना नेल काय. बॉलर मोनू समोर. यावेळेस पात्र एक डेंजरस बॅटर देवेंद्र पाहतोय आपण. किंचित बदल पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये. जवळपास गलीचं क्षेत्ररक्षक जवळपास कॉव कॉर्नर मिड ऑन वाईडिस मिड ऑनला जातो. आणि हा तिसरा षटकार देवेंद्रच्या बॅटमधून निघालाय आणि इथून मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय. मोस असं वाटलं होतं की सुपरहिट क्रिकेटचा खेळ दाखवेल. अजून एक धमाका पाहतोय. यावेळेस पाहता क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर देवेंद्र. टीमची धावसंख्या मात्र पुढे सकते ती 40 झाल्या. धावसंख्या 40. आता 3 पाहिजे. 3 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. मानवलीपाडा टीमला हाय क्वालिटीचं प्रदर्शन. यानंतर मात्र पिंपळूर टीमच्या विरुद्ध कठीण अग्निपरीक्षा असेल. मनमोहन प्यारे ज्या प्रकारे या टीम कडून खेळतोय, एक A1 क्वालिटीचा डावखोरा बॅटर आणि एक चांगला बॉलर. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, खाली क्षेत्र नाहीये, पॉइंटच्या क्षेत्ररक्षक जातोय, फील्ड करतोय फक्त आणि एक. आता मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न. गरज होती का विनाकारण धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद होतोय. परतीचा प्रवास करताना अजून 2 धावेपासून दूर आहे मानवली पाडा संघ विजय साजरा करण्यासाठी. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. आधी एक मोठं नाव अजून एक युवा खेळाडू या टीमचा. आदी आणि देवेंद्र हे 2 चांगले खेळाडू टीमकडे आहेत आणि फिनिश करण्याचा प्रयत्न होता दोन्हीच्या अंदाजामध्ये, पण चेंडूने बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाही. चांगल्या बॉलनी मात्र पाहतोय की षटक समाप्त झाले. अजून शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागेल विजय साजरा करण्यासाठी मानवलीपाडा टीमला. 6 मध्ये इथून मात्र फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे.
हा बॅटर आहे ज्याने आतापर्यंत अतिशय उच्च कोटीचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि कमालीचा बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी त्याच्या बॅटमधून पाहतोय. किती चेंडूमध्ये सामना फिनिश केले, पहिल्या चेंडूवर सामना फिनिश आणि होय पहिल्या चेंडूवरती सामना फिनिश आणि याचबरोबर नो बॉलचा घोषित झाला. वा भाई वा. हो बिली बॉर्डर आ गए मैदान पर. बिली बॉर्डर सामनावीर देवेंद्र आपण लगेच या आणि टीमचे कॅप्टन माननीय